उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जालना येथील पूरग्रस्तांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। बाणेगाव येथे पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिले मदतीचे आश्वासन। जालना जिल्ह्याच्या बाणेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। पुरामुळे मोठे नुकसान झालेल्या बाणेगाव परिसरातील नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही अभिनव पद्धत वापरली। व्हिडिओ कॉलवर त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली। यावेळी त्यांनी संकटाच्या या काळात शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले। या संवादादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि संबंधित यंत्रणांना तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले। पूरग्रस्तांचे झालेले नुकसान, त्यांच्या तात्काळ गरजा आणि पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या। उपमुख्यमंत्र्यांनी साधलेल्या या थेट संवादामुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा आधार मिळाला असून प्रशासकीय यंत्रणांनीही तातडीने मदत कार्य सुरू केले आहे। हॅलो हाँ साहेब, बाणेगाव मध्ये आलो। बाणेगाव घनसावंगी तालुक्यात 90% लोकांना शिफ्ट केलं काल रात्री। आणि आता पाणी थोडं वाढायला लागले, वरून पाणी थोडं जास्त यायला लागले, पाणी वाढते। सगळे गावकरी पण माझ्यासोबत, मी पाणी दाखवतो तुम्हाला। दिसतंय का? पूर्ण हे गावात पाणी शिरले आता। हो हो, घरात पाणी गेलंय। जवळपास 90% लोक शिफ्ट केले। आणि घनसावंगी आणि अंबड तालुक्या मतदारसंघामध्ये 10,000 लोकांना आम्ही शिफ्ट केलं। 12 कॅम्प उभे केले आणि त्यांची जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आम्ही करतोय। त्यांना जेवणाची व्यवस्था, त्यांना आता काही कपडे लत्ते अंगावर पांघरून वगैरे सगळं व्यवस्था करतोय। गावातले काही लोकांना आपल्याला बोलायचं। साहेब नमस्कार। आमच्या इथं 2006 ला पण याच पद्धतीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। त्याच्यानंतर आज परत ही 2025 ला उद्भवली। इथं सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे आपल्या प्रशासनाकडनं आणि आमच्या लोकप्रतिनिधी दादाकडनं। परंतु आमचं असं म्हणणं आहे की ही पूरपरिस्थिती कायम जर अशीच राहिली दरवर्षी, तर हा आम्हाला जो जाणारा रस्ता आहे त्याच्यावरती 2-3 पूल आहेत सर। ते पुलाचं जर आम्हाला काम करून मिळालं तर हे पाणी जरी आलं वारंवार तर आम्ही तिथून लवकर बाहेर पडू शकतो। पुलाची उंची वाढवायची ना? हो, पुलाची हाईट किंवा मग नवीन जर दिले तुम्ही नवीन उंचीचा पूल बनवायचा। हो, पूल जर मिळाले हा ते करून देऊ, आपण करून देऊ। ठीक आहे, कारण पूरपरिस्थितीला आपण तर काय सामोरे जाऊ शकत नाही। तेवढा जर पर्याय निघाला बाहेर तर शेतकऱ्यामध्ये थोडी समाधान। शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे, काही काळजी करू नका। आणि काही पशुधन पण संकट मोठं आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले हिकमत उडान तर तुमच्या सोबत आहेत, दिवस रात्र कार्यकर्ते आहेत, सगळे आहेत। पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्या बरोबर। जे काही नुकसान झालंय, शेतीचं झालंय, शेती खरडून गेली आहे, पशुधन वाहून गेलं आहे, घरांची काय पडझड झाली आहे, सगळ्यांची व्यवस्थित हिकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या। आणि त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत पण देऊ। यावेळेस मोठं संकट आहे, जास्ती नुकसान आहे, त्यामुळे मदत पण त्यांना जास्तीची आपण व्यवस्थित सगळ्यांना होईल असं करू आपण। आणि पुलाचा विषय येतो तर लगेच तुम्ही कलेक्टरला पण हे करा, मी कलेक्टरला पण सांगतो आणि संबंधित विभागाला सांगतो त्याचा प्रस्ताव बनवायला। चालेल साहेब, चालेल। हो सर, प्रस्ताव बनवायला सांगतो मी ताबडतोब। चालेल साहेब, चालेल। ठीक, ओके, हो, धन्यवाद सर।